पिंपरीच्या 89व्या साहित्य संमेलनाच्या जागराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। ग्रंथदिंडी साहित्य संमेलनस्थळी मोठ्या जल्लोषात नेण्यात आली। महापौर शकुंतला दराडे, महापालिका आयुक्त राजीव जाधव तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील उपस्थित होते। मात्र ग्रंथदिंडीचे नियोजित उद्घाटक असलेले सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला आले नाहीत। ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आता संध्याकाळी संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल, तर उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होईल। या ग्रंथदिंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलाशपुरी यांनी। आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत पिंपरीच्या साहित्य संमेलनातली। सन्मान आपण करावा। साहित्याचा जागर सुरू झालेला आहे। दुपारी ग्रंथदिंडी निघाली, त्यानंतर आता ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। सुशील कुमार शिंदे माजी अध्यक्षांचा सन्मान करतायत। पुणे इथे झालेल्या 2010 त्याचबरोबर विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांचाही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.व्ही. कुलकर्णी सर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, प्राध्यापक राग जाधव सर यांचं इथे आगमन होत आहे। सुशील कुमार शिंदे सरांनी करावा अशी विनंती करतो। आपल्या प्रतिभेतून मराठी वाङ्मयाला वेगळी उंची प्राप्त करून देणारे मधु मंगेश कर्णिक सर, कुलगुरू संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांचा सन्मान होतो आहे। सासवड इथे झालेल्या 2014 सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषविलं ते महाराष्ट्राचे लाडके कवी, प्रतिभावंत कवी, कविवर्य प्राध्यापक फ.मु. शिंदे, कविवर्य प्राध्यापक फ.मु. शिंदे सरांचा सन्मान होतो आहे। अंदमानला झालेल्या विश्व आदरणीय प्राध्यापक शेषराव मोरे सर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक, विचारांचे अभ्यासक, संशोधक प्राध्यापक शेषराव मोरे सर, 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री मारुती ज्ञानोबा आदरणीय सुशील कुमार शिंदे सरांच्या हस्ते धन्यवाद सर। सर्व आदरणीय मान्यवरांना छायाचित्र घ्यायचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।